ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे शहरामध्ये शिवसेनेच्या खासदारांची एक बैठक घेतली. आगामी लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची होती. या वेळेस सगळ्या खासदारांच्या निवडणूक क्षेत्रामधल्या कामांचा आढावा देखील यावेळेस घेण्यात आला. आगामी निवडणुकांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान पदावर विराजमान करण्यासाठी आणि महाराष्ट्रभरामध्ये 45पेक्षा जास्त NDAच्या जागा निवडून याव्यात या दृष्टिकोनातून रणनीती देखील यावेळेस आखण्यात आली. यावेळेस खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकारांशी बोलताना या बैठकीच्या संदर्भातली अधिक माहिती दिली. मतदारसंघात खासदार देण्यासंदर्भात सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो, महायुतीमध्ये एक वाक्यता आहे आणि महायुतीमध्ये एक कॉमन फॉर्म्युला हा आहे की प्रत्येकाचा सन्मान राखला जाईल आणि प्रत्येकाचा एक कॉमन एजेंडा आहे की 45पेक्षा जास्त जागा जिंकायच्या. त्यामुळे जागा वाटपाच्या संदर्भातला तो फॉर्म्युला लवकरच घोषित होईल. परंतु आमच्यात एक वाक्यता ही आहे की 45पेक्षा जास्त जागा जिंकायच्या. त्यामुळे त्या आणि प्रत्येकाचा सन्मान राखून त्या जागांचं वाटप व्हावं. त्यामुळे कुठे कटुता निर्माण होणार नाही आणि लवकरच 2 दिवसात याची घोषणा होईल. राहुल गांधी यांच्या सभेला पैसे देऊन माणसं आणावी लागली. त्याचप्रमाणे शिवसेनेच्या नगरसेवकांना माणसं आणण्यासाठी कोटा देण्यात आला होता. माणसं मोजण्यासाठी माणसं ठेवण्यात आली होती, अशी घणाघाती टीका शिवसेना प्रवक्ते श्री नरेश म्हस्के यांनी आज पत्रकारांशी बोलताना केली. त्याचप्रमाणे राज ठाकरे हे पुन्हा एकदा महायुतीमध्ये दाखल झाले आहेत, याचा आपल्याला निश्चितपणे आनंद होतोय. राज ठाकरे यांच्यापासून राजकीय जीवनाची आपली सुरुवात झाली होती. पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्याबरोबर काम करायला मिळेल याचा आनंद आहे, असं देखील श्री नरेश म्हस्के यांनी यावेळेस म्हटलं. यावेळेस त्यांनी श्री संजय राऊत यांच्यावर देखील टीका केली. बघूया नरेश म्हस्के काय म्हणतायत. पैसे देऊन माणसं आणावी लागली, त्यातूनही मैदान रिकामं होतं. मुंबईतील शिवसेनेच्या नगरसेवकांना कोटा दिला होता, एवढी माणसं आणा, तेवढी माणसं आणा, काही करा, नाही तर नगरसेवकाचं तिकीट देणार नाही. एवढी वाईट परिस्थिती त्या ठिकाणी राहुल गांधींच्या सभेला माणसं आणण्याकरता शिवसेनेचे जे काय आहेत नगरसेवक, त्यांना दमदाटी केली जाते. त्यांना तुम्ही जर माणसं आणली नाहीत तर तुमचं तिकीट देणार नाही तुम्हाला, अशा पद्धतीने धमकी दिली जाते. आणलेली माणसं मोजण्याकरता माणसं ठेवली होती. अतिशय वाईट परिस्थिती शिवसेनेची केलेली आहे. संजय राऊतांची संस्कृती आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे. ते काय बोलतात, कसे वागतात, तुम्ही पाहिलं असेल की ते थुंकण्याचं काम मीडिया समोर त्यांनी केलेलं आहे. कॅमेऱ्यांसमोर ते थुंकलेले आहेत. शिवराळ भाषा कशी वापरतात. मुळात संजय राऊतांचा असंस्कृतपणा संपूर्ण हिंदुस्थानाने पाहिलेला आहे. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याचा अधिकार नाही आहे. आणि सध्याची ती तुमची बॉडी लँग्वेज जर पाहिली ना, तर बहुतेक जण स्वतःला पक्षप्रमुख समजायला लागलेले आहेत. नक्कीच राजसाहेबांचं महायुतीमध्ये स्वागत असेल आणि मला तर खूप आनंद होईल पुन्हा एकदा राजसाहेबांबरोबर काम करायला संधी मिळेल. कोपेनेश्वर सांस्कृतिक न्यास ठाणे या संस्थेच्या वतीने दरवर्षी गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेची लगबग सुरू झाली आहे. 9 एप्रिल रोजी स्वागत यात्रा असून यासाठी 7 एप्रिलपासून विविध कार्यक्रमांची रेलचेल असेल, अशी माहिती या निमित्ताने देण्यात आली. 30 मार्च रोजी संध्याकाळी गावदेवी मैदानात सोनिया परसुरे आणि त्यांचे शिष्य रामायण सादर करणार आहेत. दरम्यान यंदा सेल्फी विथ स्वागत यात्रा तसंच रीलची स्पर्धा देखील या स्वागत यात्रेनिमित्ताने करण्यात असल्याची माहिती अश्विनी बापट यांनी दिली आहे. कोपेनेश्वर मंदिर ज्ञानकेंद्रामध्ये स्वागत यात्रेच्या बैठका अध्यक्ष उत्तम जोशी आणि कार्याध्यक्ष संजीव ब्रह्मे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून स्वागत यात्रेत आत्तापर्यंत 30 संस्था सहभागी झाल्या आहेत, ज्यात विविध ज्ञाती संस्था आपल्या संतांविषयी माहिती देणार आहेत. यंदाचं विशेष आकर्षण म्हणजे TJSB सहकारी बँकेचा द्रौपदी ते राष्ट्रपती द्रौपदी हा स्त्रीचा प्रवास उलगडणारा चित्ररथ असणार आहे. प्रथमच मनशक्ती केंद्र तसंच अनाहत म्युझिक थेरपी आर्किटेक्ट आणि इंटिरियर डिझायनर एकत्रितरित्या या यात्रेत सहभागी होणार आहेत.
भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे अध्यक्ष, कामगार नेते माननीय श्री सचिन भाऊ आहेर यांना वाढदिवसानिमित्त श्री संजय सुनंदा देवी महादेवराव कदम, सौ संजीवनी संजय कदम आणि श्री राजू नामदेव हंगे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. कामगारांच्या प्रत्येक लढ्यात त्यांच्या पाठीशी पहाडासारखे उभे राहणारे, कामगारांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आंदोलनात्मक भूमिका घेणारे माननीय श्री सचिन भाऊ आहेर यांना पुनश्च एकदा श्री संजय सुनंदा देवी महादेवराव कदम, सौ संजीवनी संजय कदम आणि श्री राजू नामदेव हंगे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्यानंतर आता ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांची देखील बदली करण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिकेत 2 वर्ष आणि ठाणे महापालिकेत 1.5 वर्ष असं आयुक्तपदाचा 3.5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली आहे. बांगर यांच्यावर मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने ही बदली करण्यात आली असली तरी ठाण्यातनं बदली व्हावी या दृष्टिकोनातून ते देखील प्रयत्नशील होते. ऐन कोरोना काळात ठाणे महापालिका आयुक्तपदी रुजू झालेले तत्कालीन महापालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांच्यानंतर 2022मध्ये अभिजित बांगर यांनी ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची सूत्र हाती घेतली होती. आता ठाणे महानगरपालिकेमध्ये आयुक्तपदावर कोण येतं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या वतीने मतदारांमध्ये जागृतीसाठी अभियान सुरू आहे. या अभियानाअंतर्गत ठाणे महापालिका क्षेत्रात मतदार नोंदणी, मतदान याबद्दल जागरूकता निर्माण केली जात आहे. छोट्या मोठ्या सर्व रस्त्यांवर दररोज जाणाऱ्या घंटागाड्यांचा देखील त्यासाठी उपयोग करून घेण्यात येत आहे. 125 छोट्या आणि 96 मोठ्या घंटागाड्यांवर ध्वनिक्षेपण यंत्रणेचा वापर करून मतदार राजा जागा हो म्हणत संदेश सर्वत्र पोहोचवण्यात येत आहे. घंटागाड्या दररोज ठाणे शहराच्या कोपऱ्यापर्यंत पोहोचत असतात. त्यामुळे या गाड्यांचा वापर करून घेण्यात असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त संदीप माळवे यांनी दिली. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.
तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून. आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.